काहीतरी सांगणार आहे। जय विजयामुळे त्यांना जो दैत्य कुळात जन्म घ्यावा लागला, हिरण्य आणि हिरण्यकश्यपला, हे मात्र त्यांच्या शापामुळे या ठिकाणी ते जन्माला आले, हे विसरू नको। राजा हिरण्यकश्यप देवाला विरोध करत होता हो, का? तो बोलत होता माझा भाऊ मारलाय, मी पण त्या दुष्टाला मारणार आहे। सुखदेव सांगतात राजा, जगाच्या मालकाला मारायचं असं हिरण्यकश्यपने ठरवलं, मारता येईल का हो? म्हणून विरोध करू लागला। अरे विरोधात करायचा असेल तर त्या टोकाचा विरोध असला पाहिजे बरं। विरोधाने सुद्धा देवाची प्राप्ती झाली पाहिजे। सुखदेव सांगतात राजा, एकदा तो हिरण्यकश्यप मला मरण नको आहे म्हणून मद्राचल नावाच्या पर्वतावर गेला, ध्यान साधना करत होता। ब्रह्मदेवाची आराधना केली, ब्रह्मदेवाने प्रगट झाले, ओम परब्रह्मा, मग तुला काय पाहिजे तर? देवा, ए ब्रह्मदेवा मला मरण नको आहे। ब्रह्मदेव म्हणला, अरे मलाच मरण येतं ते तुला कसं काय देऊ? कारण मुंगीपासून तर माझ्यापर्यंत मरण हे अटळ आहे। माणूस जन्माला आला की मरणार पा। सुखदेव सांगतात राजा, दैत्य बुद्धिवान होता म्हणून त्याने ब्रह्मदेवाला बरेच काही वर मागून घेतले। काय मागितलं? ए देवा, ए ब्रह्मदेवा, ठीक आहे, तुला मला मरण द्यायचं नसन, अमर करायचं नसन तर नको करू, पण मी काही वरदान मागणार ती मला दे, माग। काय मागितलं माहिती आहे का त्याने? ब्रह्मदेवा मला खाली मरण नको आहे, खाली नको, वर नको, शास्त्र नको, अस्त्र नको, घरात नको, बाहेर नको, मानव नाही, दानव नाही, दिवसा नाही, रात्री नाही। आता मला सांगा, दिवस नाही, रात्र नाही, खाली नाही, वर नाही, घरात नाही, बाहेर नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, मानव नाही, दानव नाही, आता कसा मरण? ब्रह्मदेव म्हणले तथास्तु। पण आता ब्रह्मदेव तथास्तु म्हणल्याच्या नंतर दैत्याला वाटलं मी अमर झालो। हे राजा, हे तो हिरण्यकश्यप असणारा पाप करत होता, त्या काळात त्याने यज्ञ याग हे जे धार्मिक कार्यक्रम होतात ना ते बंद केले। आजही त्यांच्या कुळातले माणसं आहेत, खरं जे माणसं सत्याला विरोध करत असतात, धर्माचं कार्य मोडीत असतील तर ते त्यांचं कुळच समजावं। आता दैत्याला वाटलं काय, ब्रह्मदेव म्हणला मला वर दिले, मी कसा मरणार? घरात नाही, बाहेर नाही, दिवसा नाही, रात्र नाही, खाली नाही, वरी नाही, मग मला मरण कसं येईल? अमर झालो म्हणून आता तो पाप कर्म करू लागला। सुखदेव सांगतात राजा, त्याचाच असणारा लहान मुलगा, त्या मुलाचं नाव आहे प्रल्हाद, देवाचं भजन करत होता हो। आणि देवाचं भजन करत असताना दैत्याला कळालं, ए बाळा प्रल्हादा, अरे तू त्या देवाचं जे नाव घेतोस का, त्याचं नाव घेऊ नको। का बाबा? अरे माझ्या भावाला आणि तुझ्या काकाला त्यांनी मारलं रे, घेऊ नको नाव। ऐकलं असेल का? ते का तुमच्यासारखा थोडाच होता? जेने घडे नारायण हो का माये बाप त्या गावी। सुखदेव सांगतात राजा, तो आता कोणाचं नाव घेऊ देत नव्हता आणि नारायण मात्र त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद नारायण नारायण भजन म्हणत होता।
शाळेत पाठवलं शाळेत. अरे शाळेतले पोरं त्यांनी बिघडून टाकले. सगळेच पोरं आता काय करत होते. रे नारायण नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 ओ श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण नारायण भजन म्हणत होता. शाळेतले मुले भजन म्हणत होते. संड आणि अमरख असणारे ते शिक्षक राजाकडे आले आणि सांगितलं, महाराज तुमचा मुलगा बिघडला. लेकरू का बिघडत आपलं. भजनाच्या मार्गाला लागला की बिघडला. म्हणले काय करतो. म्हणले ज्या देवाला तुम्ही विरोध करता का त्याचंच नाव घेतो त्याचीच पूजा करतो. दैत्याने भक्त प्रल्हादाजवळ बोलवलं सांगितलं, बाला काय म्हणतात रे गुरुजी. बाबा काय म्हणतात तो. अरे ज्या का नारायणाचं तू नाव घेतोस ना त्या भगवान विष्णू असणारं कपट होता उपाणी असणारं. अरे माझ्या बायकोला तुझ्या मी त्या ठिकाणी मारलेला आहे. सुखदेव सांगतात, राजा काय जीवन आहे हो. भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी भागवतात प्रत्येकाने प्रत्येकाला उपदेश केला. पा एक बाप आपल्या मुलाला उपदेश करतो, बाळा ए बाळा नको घेऊ रे त्याचं नाव. माझ्या भावाला मारलं रे त्याने, तुझ्या काकाला मारलं रे त्याने. घेऊ नको घेऊ नको. काय म्हणला असन मुलगा हो. मुलगा बोलत होता, बाबा मी त्याचं नाव का घेऊ नये. का देवाचं नाव घ्यायचं. बाप नको म्हणत असताना मुलगा ऐकत नाही. पा आवाज वाढव. पण बापाला सहन झालं नाही हो. बाप आपल्या मुलाला सांगत होता, ए बाळा नको घेऊ. पण तरी मुलगा ऐकत नव्हता आणि जगाच्या मालकाचं भजन करत होता. काय केलं असन त्या दैत्याने.
मुलगा आपला ऐकत नाही म्हणून बापाच्या तलपायाची आग मस्तकाला गेली. बापाने त्या ठिकाणी समजून सांगून मुलगा ऐकत नाही ना, त्याच्या अंगावर असणारा धावत गेला. हातामध्ये तलवार होती. त्या तलवारीचा घाव असणारा 6 वर्षाच्या भक्त प्रल्हादाच्या मानेवर केला. मेला का होते? अरे इजा पण झाली नाही. इजा एवढ्या थांबला नाही. हा गोड तेल घेतलं, गोड तेल, आणि ते गोड तेल एका कलईत टाकलं. खळखळ 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 गोड तेल असणारं उतवीत होतं आणि त्या उकळत्या गोड तेलामध्ये आपला भक्त प्रल्हाद टाकून दिला. काय वाटलं असेल? काय आग झाली असेल त्याची? पायाला धरलं, गरगर गरगर विरवलं, एका शिरे वापटलं तरी पण मरत नाही. हातीच्या पायाखाली घातलं. उंच कडा होती, अशी कडा होती पा, उंचची उंच. हे बाजूला एक असं पलीकडून असं कडेवर नेला आणि वरून खाली ढकलून दिलं. वाचन का माणूस तिकून जर ढकलून दिलं तर न्या बरं आमच्या देवबापाला. इकडून न्या घुमीत घुमीत आणि मध्यभागी नेंद ढकलून. वाचत येईन का? मग भक्त प्रल्हाद वाचला असेल. वरून फेकून दिलं, वरून, आणि फेकून दिल्याच्या नंतर मुखामध्ये भजन होतं. जगाच्या मालकाने आपल्या पदरात झेललो. पदरात काय भक्ती. घरी आला, पाहिलं. पूर्वीच्या काळामध्ये सापाचे पेव असायचे. सापाचे, त्या सापाच्या पेवात टाकलं पण सापाच्या, तरी पण साप चावत नव्हता. तुम्हाला सांगू का, ज्या व्यक्तीचं चित्त शुद्ध आहे ना, तुम्हाला वाटत असेल सापाने इंचूने आपल्याला चावू नये, तर त्यासाठी काय लागते? या आश्रमातलं इचू येतं. रोज 2-4 पाहल होता मी, रोज बी, पण डसली नाही आम्हाला. बाबाजी म्हणले इंचू तुम्हाला डसणारच नाही. मला कस काय? ते म्हणले पाळलेले आहेत. आणि खरंच गार वातावरण आहे पलीकडून. एवढ्याले असं तळ हाता एवढ्याला इंगळ्या निघायल्यात, पण अजून कोणाला चावली नाही. ते म्हणले आश्रमात कोणाला चावत नाही. इथून गेल्यावर मला माहित नाही. आश्रमात साप सुद्धा निघाले पण कोणाला चावत नाहीत. का? या आश्रमाचा जो मालक आहे ना, त्याचं चित्त शुद्ध आणि निर्मळ आहे, हे लक्षात घ्या. अरे सापाला आणि इंचूला तोच व्यक्ती पाळत असतो की ज्याचं मन निर्मळ असतंय. परमार्थ करत असताना हे फार महत्वाची गोष्ट आहे. नाही तर आपण इचू दिसला की मारतो, इंगळी दिसली की मारतो, साप दिसला की मारतो. भागवतावय खोटं सांगे ना, उगाच आश्रमाची कथा करायलो, पैसे घेऊन चाललो म्हणून कोणाची स्तुती मी करत नाही. वस्तुस्थिती आहे. आपल्या घरात इंचू निघल्यावर तुम्ही मारता का नाही? या आश्रमात इंचू मारल्या जात नाही. या आश्रमात अरे साप मारल्या जात नाही. का? ज्याने हा गौकर्णेश्वर आश्रम मानला ना, त्या मालकाचं चित्त शुद्ध आहे. त्या मालकाला माहित आहे माझ्या आश्रमात चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते. चित्त शुद्ध होते, शत्रु मित्र होते. आग्रही न खाती सर्पदया, आग्रही न खाती सर्पदया, व्यग्न खाती सर्पदया. ओ चित्त शुद्ध होती, विदित
साधू त्याला म्हणायचं जो कीर्तन करतो तो साधू नसतो, तो भागवत सांगतो तो साधू नसतो। साधूचं लक्षण भागवतात सांगितलं, ज्याचं चित्त ज्याचं मन निर्मळ आहे ना तो साधू। जो सापाला इंचूला कोणालाच वैरत्व भाव मानित नाही, तसं आमच्या भक्त प्रल्हादाचं चित्त शुद्ध होतो। आणि त्या भक्त प्रल्हादा सापाच्या पेवात टाकलं, सापाच्या अंगावरून मोठमोठाले अजगर खेळत होते, पण साप चावत नव्हता का? त्या सापाला माहित होतं याचं मन निर्मळ आहे। साधूचं लक्षण आहे। आणि विनाकारण तशा साधूशी वैरत्व घेत जाऊ नका। विनाकारण तुम्हाला त्यांना वाईट चांगलं म्हणायचं नसन नका म्हणू, पण वाईट म्हणण्याची गुत्तेदारी तुम्ही कोणाकडून घेतली? काय अधिकार आहे तुम्हाला? लोकाला वाईट म्हणायचं, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा असा आहे, इथं तुम्हाला त्यागा देऊ तरी कोणी बसवलं? आम्ही न म्हणो कोणा पापी पवित्र शहाणा। अरे आम्ही तर कोणाला पापीही म्हणणार नाहीत, आम्ही तर कोणाला पवित्रही म्हणणार नाहीत, आणि आम्ही तर कोणाला शहाणे म्हणणार नाहीत का? तो अधिकार आमचा नाही। चित्त निर्मळ ठेवा। तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, आणि यवनी गोपाल राहे तेथे। जोपर्यंत तुमचं मन निर्मळ होत नाही ना, जोपर्यंत तुमचं चित्त निर्मळ होत नाही ना, हे राजा, तोपर्यंत तुला देव भेटत नाही, देवाची प्राप्ती होत नाही। करावे निर्मळ, तुका मने चित्त करावे निर्मळ, तुका मने चित्त हरे तुका मने चित्त करावे निर्मळ, तुका मने चित्त करावे निर्मळ, तुका मने करारे निर्मळ। परमार्थ करायचंय ना तुम्हाला, आपलं चित्त निर्मळ ठेवा, बस काम झालं तुमचं। गढूळ मनाने जर तुम्ही परमार्थ करीत असताना गढूळ, तर महाराज म्हणले नाही निर्मळ जीवन आणि काय करील साबण। निर्मळ पाणी नसलं, पाणी गढूळ आहे, आणि साबणा लावायला काय फायदा आहे का? काय फायदा आहे? साबण जर लावायचं असेल तर स्नानासाठी घेतलेलं पाणी कसं पाहिजे? निर्मळ पाहिजे, तर त्या साबणाचा। आणि तसं परमार्थ तुम्हाला करायचं आहे ना, तर परमार्थ करत असताना आपलं मन निर्मळ ठेवा। मन जोपर्यंत तुम्ही तुमचं मन निर्मळ ठेवणार नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला परमार्थाची प्राप्ती नाही। निर्मळ मनाने परमार्थ केला पाहिजे। निर्मळ राजा विंचाच्या पेवात टाकलं रे, विंचाच्या। इंचू चावतंय का नाही? इंचू चावतंय का नाही? खरं सांगा, इंचाचा गुणधर्म काय?
चावतोय का नाही? तुमच्या या शांतिगिरी बाबाला चावत नाही. अजून बी बघा त्या आश्रमात एखादा इंचू असला तर त्याला आधी हाताने धरून बाहेर फेकते. हा चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला 2 दिवसाखाली. उगाच कोणाचं नाव घेत नाही. अरे इंचू एवढा विषारी असतो, त्याला स्पर्श केला की नांगी मारतो का नाही? बघा बरं, तुमची हिंमत असेल तर घेता का हातात इंगळी? तुम्ही द्या बरं त्यांच्या हातात. आश्रमात निघलेला विंचू आल्हादी असा हातात घ्यायचा आणि बाहेर टाकायचा. ही ताकद कोणाची माहिती? अरे त्या विंचाला सुद्धा कळतंय हा साधू आहे, आपली नांगी वरट ठेवायची. इंचू सुद्धा साधूला ओळखता येतो. ओळखीला हो. साधू थोर जाना, 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 साधू थोर संत भेटले नाही भेटले संत भेटतात पण कळत नाही. तो संत मिळावा का कळावा? संत मिळावा आणि मिळले तर कळावा. महाराज 6 वर्षाचं लेकरू विंचाच्या पिवात टाकलो. इंचाच्या पिवात भक्त प्रल्हादाच्या अंगाहून इंचू जातो. त्या अंगाहून बघा संताची ओळख आहे बरं. हा संत ओळखू येत असतात पण ती पात्रता ठेवायची. संत कोण? संत आपल्याला पैसा जरी देत नसले ना तर संताने आपल्या पाठीवर फक्त थाप मारावी. संपलं काम. अरे संतांनी जर मायेने आपल्या पाठीवर थाप मारली ना तर काय होणार नाही आपलं. अहो त्या कुळाचं उदाहरण कुळाचा. माझ्या ज्ञानोबा रायांनी रेड्याच्या पाठीवर हात मारला. रेडा माहिती का तुम्हाला? रेडा म्हणजे कोण माहिती का? म्हशीचा हलगट, बिना बुद्धीचं. अरे त्या रेड्याच्या पाठीवर हात फिरवला तर रेडा काय बोलू लागला? वेद बोलत होता. मैशी पुत्रा मुखे बोलावली श्रुती चालविल्या भिंती पैसोनिया. रेड्या मुखी वेद बोलिला गर्व तिच्याचा हरिला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबमाचा. हा संताचा चमत्कार. याच्या बघा बाळूमामा हे एक संत होते. त्यांनी कोणाच्या पाठीवर हात फिरवला? कोणाच्या? काय करत होते ते? धनगर कुळामध्ये जन्म घेतला, व्यवसाय करत होते आणि अशा डोंगरात मेंढ्या सांभाळत होते. होते का नाही?
आणि ज्या मेंढ्या सांभाळत होते ना त्या मेंढीच्या पाठीहून फक्त हातच फिरवला, हातच फिरला का नाही हात. आजही जर बाळूमामाच्या मेंढ्या आल्या आणि त्या मेंढीची पूजा केली, त्या मेंढीला प्रदक्षिणा घातली आणि आपलं त्या दुःख असणार त्या मेंढीच्या कानात सांगितलं तर माणसाच्या सुखाचे दिवस येतात. ही कोणाची कृपा आहे? ही कृपा संत बाळूमामाची. पण त्याही काळात त्या बाळूमामाला लोकांनी त्रास दिला का नाही हो? किती त्रास दिला. वास्तविक सत्य लोक मानायला तयार नाही. पण संत वेगळे असतात हो. संत फार वेगळे असतात. राजा काय सांगू रे तुला भक्ताचं चरित्र. आमच्या इकडे त्या बाळूमामाच्या मेंढ्या जर आल्या ना उभ्या कापसात सोडतात लोक. उभ्या ज्वारी. पण जिथं 50 पोते 2 मन ज्वारी धरली ना तर तिथं 4 मन होती. ज्या शेतातून बाळूमामाच्या मेंढ्या गेल्या त्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट वाढतंय. हा चमत्कार आहे का नाही? घाला बरं दुसऱ्याचे ढोर, दुसऱ्याचं काही होतंय का काही? हे कृपा आमच्या बाळूमामाची. सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही घरामध्ये बाळूमामाचा फोटो ठेवा. रोज बाळूमामाची आरती म्हणता का नाही? किती लोकांना इथं आरती पाठव, चोपदारला पाठे का? चांगली गोष्ट आहे. रोज पूजा करता. अरे ते संत होऊन गेले रे. त्या लोकांचं चित्त समाधान आहे पा. ज्या भक्ताला हिंचाच्या पेवात टाकलं ना राजा, विंचू चावत नव्हता रे. शेवटी हिरण्यकश्यप हातबल झाला. याला तर मारलंच पाहिजे असं त्याने ठरवलं. पण कसं मारावा विचारात बसला पा. आणि विचारात बसल्याच्या नंतर त्याचं लक्ष कपाटावर गेलं. कपाटात हालहाल नावाचं विष होतं. विष माहितीये का? विष कोणी पाहिलं का? विष कापूस फवारायला आणतो ते विष पाहिलं का? विष तुम्ही घरामध्ये असतंय. त्या हालहाल नावाचं विष होतं. दैत्याने विचार केला ही विष पाजून याला मारायचं, पण पाजायचं कोणाच्या हाताने? तेवढ्यात कयाधू समोरून जात होती आणि कयाधूला हाक मारली. कयाधू जी मालक. काय? कपाट उघडलं. त्या कपाटातला विषाचा त्याला घेतलेला विष घेतलं त्या कपाटात. कपाटातून विष बाहेर काढलं आणि कयाधूच्या हातात दिलं. मालक हे काय? हे विष आहे. कशाला मालक? ज्या मुलाला तू जन्म दिला त्याला मारून टाक. मारीन का बाई? आई आपल्या मुलाला मारत असते? अरे ज्या आईने नेत्राचा दिवा जीवाचा पालना केला, ज्या आईने कड्या खांद्या वागवलं, ती आई आपल्या मुलाला विष देऊन का मारीनो? का? आईच्या अंतःकरणाचा बाण फुटला आणि आमची कयाधू आई विचार करत होती माझ्या लेकराला का मारू. काय आई असते हो? आई हा शब्द नाही बरं. आई हा मंत्र आहे, मंत्र. मुलगा जन्माल्या बरोबर मुलाच्या मुखातून उद्गार निघतो आई. काय आई शब्दाचा भाव असतो. ए आई, आई, आई ग, आई काय वाटतो?
आपल्या मुलाने जर आपल्या आईला हाक मारली, आईचं अंतकरण भरून येतं नाही का? मुलाने नुसतं म्हणावे आई, काय रे बाळा? आई हा शब्दाचं वजन, आई ह्या शब्दाची ताकद फार मोठी. आई जिवंत असेल ना, त्या आईची सेवा करा बरं. भागवतात सांगितलं का, हे आईची सेवा का करायची रे? ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसल, पण माती आड गेलेली आई दिसणार नाही. हो आई तुझ्या मूर्ती वाली साऱ्या जगात मूर्ती नाही. अगं आई तुझ्या मूर्ती वाली साऱ्या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म पाहत फिरे जागत्या प्रेमाची, हो जागत्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई अनमोल जन्म दिला गाई आईने आपल्याला जन्म दिला नाही का? आई चमत्कार फिरू शकत नाही. कयादू आईच्या हातामध्ये आता ती विषाची बाटली. मालकाचा आदेश याला विष पाजून मारायचं, पण कसं मारावा? नाही मारावा तर मालकाचा आदेश, आणि मारावा तर काळजाचा तुकडा. माझ्या त्या आईला एकीकडे हाड आणि एकीकडे वेर झाली. काय करावं? काही सुचत नव्हतं त्या आईला. आईने तो विषाचा प्याला असणारा टेबलावर ठेवला आणि आई आता रडत होती. हो कयादू आई रडत असताना 6 वर्षाचा भक्त प्रल्हाद आपल्या आईकडे धावून आला. हे आई, हे आई, आई ग, हे आई काय झालं ग? सांग ना ग आई. आमच्या कयादू आईचा कंठ असणारा सद्गतीत झाला. हो अंतकरणाचा बाण फुटला आणि कयादूने आपल्या मुलाला कडकडून मिठी मारले. हे बाळा, काय सांगू रे, काय सांगू? अगाई काय झालं सांग ना. भक्त प्रल्हादाने आईचा पदर घेतला आणि त्या पदराने आपल्या आईचे काय पुसत होता? डोळे. त्यावेळेस कयादूला वाटलं धन्य झाले मी का, माझ्या पोटी रत्न जन्माला आलं, माझ्या डोळ्याला पाणी आणणार नाही ग.
माझे डोळे पुसणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला, याचा आनंद कोणाला झाला? मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा, पण मुलाच्या वागणुकीत आईच्या डोळ्याला पाणी येऊ नये. आईचे डोळे पुसणारा मुलगा आपल्या पोटी जन्माला आला, ए राजा ए तर आईला आनंद होत असतो. आता आई दुःख विसरली. त्या आईला भक्त प्रल्हाद बोलत होता, आई अगं सांग तू का रडतेस? रडण्याचं कारण त्या ठिकाणी कयाधोनी भक्त प्रल्हादाला मुलाला सांगितलं बरोबर. मुलाने आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि सांगितलं, आई अगं तू मला जन्म दिलास नाही का? आणि तुला वाटलं माझ्या लेकराला मी दूध पाजलं, आता विष कसं पाजू म्हणून? हे आई, म्हणून तू रडतीस ना? थान घेऊ नको आई, घेते विषाचा प्याला. हे आई, मी विष प्यायला तयार आहे ग. काय वाटलं असेल मुलाला, काय वाटलं असेल त्या आईला? ज्यावेळेस त्या टेबलावरचं विष भक्त प्रल्हादाने हातात घेतलं ना, हे राजा, त्या आईने आपल्या मुलाकडे डोळे भरून बघितलं रे, आणि त्या मुलाने ते विष तोंडाला लावलं. कयाधूला चक्कर आली आणि खाली पडली. दैत्य खिडकीतून बघत होता. आणि बघत असताना राजा ते विष असणारं भक्त प्रल्हादाने घेतलं. ए राजा, दैत्याने पाहिलं तरी पण मेला नाही. सुखदेव सांगतात, राजा विष पाजून सुद्धा मेला नाही, म्हणून दैत्याला राग आला. धावत आला, भक्त प्रल्हादाच्या समोर गेला. हिरण्यकश्यप हात धरला आणि विचारलं, अरे पावला पावलाला तुझं रक्षण करतो तो तुझा देव कुठे? देव कुठे हो? देव दिसत असते का बाबा? देव दिसणारी वस्तू नाही, देवाचा भास होत असतो. देव नाही का आपल्यात? आहे तर मग कुठे आहे? अरे जीव हा देवाचा अंश असतो. तुमच्या शरीरात जीव आहे तोपर्यंत आहे, एकदा तो जीव निघाला तर तुमच्या शरीरातला जीव एकच घंटा बाहेर जाऊ. किती? त्या जीवाने म्हणायचं, एक घंटा याचं शरीर मी सोडतो आणि कुठंतरी जाऊन आराम करतो. एका घंट्यात काय होईल तुमचं? काहीच राहत नाही हो. त्याला देव म्हणायचं. हो इकडे तिकडे शोधी सिकारे, फिरसी वेड्या परी, बसे तो देव तुझ्या तरी, 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 वसे तो देव तुझ्या तरी, वसे तो देव तुझ्या तरी. हो सरते काही डोंगर माती, संत मुनी जन प्रभु गुण गाती. या विश्वाचा जो निर्माता, या विश्वाचा जो निर्माता, जागा से श्री हरी, वसे तो देव तुझ्या तरी, वसे तो देव तुझ्या तरी, वसे तो देव तुझ्या
की जय। जय राधे श्याम। देव कुठे? तुम्हाला देवाचं ठिकाण सांगतो पा. देव तुमच्या जवळ आहे. तुझा आहे तुझ पासी, परी तू जागा चुकलासी. संक्रांतीचा सण होता आणि ती बाई आपल्या नवऱ्याला म्हणली, हो का हो, मला काहीतरी आणा. ते म्हणलं आणलं. काय आणू सांग. म्हणली नथ आणा. नथ आणली. नथ त्या बाईनं ती नाकात नथ घातली आणि सगळ्या गावात फिरली. कशाला? वाहन द्यायला. आणि तुम्हाला सांगू का, नाकात नथ आणि गावात पत. वाहन दिले. दुसऱ्या दिवशी त्या आंघोळीला बसली. आंघोळीला बसली, अंगावरून पाणी घेतलं आणि पाणी घेतल्याच्या नंतर असा तोंडावरून हात फिरवला तर नाकात नथ दिसली नाही. नथ गायब झाली. नेमकी नथ कुठं काढून ठेवली ही तिला सुधरच नाही. नथ काढून ठेवली होती पण जागाच नव्हती. परेशान झाली. परेशान सगळं घर धुंडलं तिनं, पण तिला नथच गवसत नव्हती. मग आमचे वामन देव होते त्या गावात. मग ती आमच्या वामन देवाकडे गेली. देवबापाला सगळं कळत आहे. म्हणली देवा काय हो? अहो माझी नथ मी कुठं काढून ठेवली मला सापडना. 2 दिवस झाले. तुमच्या पंचांगात बघता का? हे म्हणले बघतो पण 500 रुपये लागते. ती बाई म्हणली 500 काय 1000 देते बघा. आमचे वामन देव म्हणले आधी दे, पुन्हा काय भरवसा आहे तो. लोक अभिषेक करून पैसे देईनच. तू दाखिला कुठून देशील? ते म्हणे देते. मग म्हणले दे. त्या बायकोनं अगोदर 1000 रुपये घेतले आणि म्हणले जाय आता घरात. आरसा आरसा कळाला भिंग भिंग. कारण वामन देवाला ती नथ दिसत होती ना, तिनं पोती ठुलती इथं. मग आरसा आणला असाल ते वामन देवाने आमच्या धरल्या बरोबर त्या आरशात तिला इथं ठेवलेली नथ गोसरी आणि ती म्हणली माय नथ तर मायापाशीच होती. तसा देव आहे. देव कुठे? आपल्या पशीच हो, पण आपल्याला दिसत नाही. दैत्याने भक्त प्रल्हादाला विचारलं तुझा देव कुठे? बाबा देव कुठं नाही. दूध आणा. दूध आणलं. दुधात बापाला विचारलं याच्यात तूप, दुधात तूप हे का? दुधात तूप दिसतंय का तुम्हाला? दुधामध्ये तूप दिसतंय का? दिसतंय तर दाखवा. अरे दुधामध्ये तूप आहे पण ते दिसत नाही. आणि ते तूप काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते सगळं माहिती. मंथोनी नवनीता तैसे घ्यानंता. बाबा तसं या शरीराचं मंथन करावं लागतंय. देव आपोआप दिसतो. देव कुठं राहतो? देव काय करतो? काय करते देव? तुम्ही जे पाप पुण्य करता ना, तुम्ही बरेच काही गुन्हे करता, देव तुमचे गुन्हे माफ करतो. सुखदेव सांगतात राजा तुझा देव कुठे? बाबा जळी स्थळी विठ्ठल भरला रीता नाव ठाव नाही उरला. देव कुठे नाही अशी जागा नाही. समोर असणारा एक लाकडाचा फार मोठा खांब होता. त्या खांबात दैत्याने पाहिलं खांबाकडे आणि सांगितलं याच्यात देव आहे का? भक्त प्रल्हाद त्या खांबाच्या जवळ गेले. खांबाला असणारा कान लावला. हातून गुरगुर गुरगुर आवाज आला. सांगितलं बाबा या खांबात सुद्धा देव आहे. काय केलं असं हिरण्यकश्यपने? हे राजा अरे ज्या वेळेस ते म्हणला या खांबात देव आहे त्याच वेळेस त्या दैत्याने
लात मारली खांबावरी लात मारली दुर्जने मारली दुर्जने खांबावरी लात मारली दुर्जने मारली दुर्जने खांबावरी लात मारली दुर्जने मारली दुर्जने गंभीर नारायणे प्रगटला गंभीर नारायणे प्रगटला गंभीर नारायणे प्रगटला गंभीर नारायणे प्रगटला खांबावरी लात मारिता दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. नरसिंह भगवंताचा अवतार त्या खांबातून प्रगट झाला. सिंहासारखे डोळे होते, लाल जरद डोळे, सिंहासारखं शरीर, तोंड लाल जरद, भयभीत चेहरा होता, सिंहासारखा भयभीत. सगळे अवयोग असणारे सिंहासारखेच. नरसिंह भगवंताचं रूप भयभीत होतं. दैत्याने हातामध्ये तलवार घेतली, मारणार तेवढ्यात वरच्यावर तलवार घेतली, दैत्याला खाली पाडलं, फरफर फरफर वडीत आणला, आपल्या मांडीवर जमा केलं, मांडीवर असणारं झोपवलं आणि दैत्याकडे पाहिलं नरसिंह भगवंताने. आणि हिरण्यकश्यपला विचारलं, सांग म्हणला, तू आता घरात आहेस का? म्हणला नाही. बाहेर नाही. आता दिवस आहे का? म्हणला नाही. रात्र? म्हणला नाही. माझ्या हातात शस्त्र नाही, अस्त्र नाही. बघा, दिवस नाही, रात्र नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, घरात नाही, बाहेर नाही, मानव नाही, दानव नाही. आणि अशा अवस्थेत सगळं विचारल्याच्या नंतर नरसिंह भगवंताने त्या दैत्याच्या पोटात विचित्र असणारे मोठमोठाले नख होते, त्याचे पोटात खुपसले आणि पोट फाडलं. आताडे बाहेर आले. स्वर्गातल्या 33 कोटी देवाने फुलाचा वर्षाव केला. नरसिंह भगवान की जय. त्या ठिकाणी दैत्याला मारलं. भगवान विष्णूने नरसिंह रूप घेऊन दैत्याला मारलं. पण तो जो राग होता ना, तो राग आता कशाने अनावर होईल सगळे विचारत होते. त्या ठिकाणी म्हणले, लक्ष्मीला बोलवा. लक्ष्मीला बोलवलं, पण लक्ष्मीने सुद्धा जगाच्या मालकाचा राग शांत केला नाही. शेवटी ब्रह्मदेवाने जो मुलगा होता ना, ज्याच्यासाठी नरसिंह भगवंताने अवतार घेतला, त्याच मुलाला नरसिंह भगवंताला राग करायची आज्ञा, शांत करण्याची आज्ञा दिली. 6 वर्षाचा भक्त प्रल्हाद लोटांगण घालीत घालीत तिथपर्यंत गेला. नरसिंह भगवंताचा पाय असणारा भक्त प्रल्हादाच्या अंगावर पडला. आपल्या पायाला काहीतरी नरम लागलं, पाहिलं, आणि ज्या डोळ्यात लाल डोळे होते ना, ज्या डोळ्यात रक्त ओतलेलं होतं, लाल झालेलं होतं, रक्त गळत होतं, त्या डोळ्यातून दुःखाश्रू गळत होते. अरे ए राजा, 5-6 वर्षाच्या त्या भक्त प्रल्हादाला नरसिंह भगवंताने उचललं, आपल्या कडेवर घेतलं. गाय जशी आपल्या वासराला चाटते ना, तसं जगाचा मालक त्या ठिकाणी त्या भक्ताला चाटीत होता. याला प्रेम म्हणायचं. भागवतामध्ये देवाचं भक्ताचं प्रेम सांगितलं. प्रेमाची भाषा, प्रेमाचा व्यापकता, प्रेमाचा उदारता, प्रेमाची भावना समजली पाहिजे. प्रेम अनेक प्रकारचं असतं. प्रेम म्हणजे काय? प्रेम एक जीवन जगण्यासाठी दिव्य औषध आहे. दिव्य माणसाचं हे शरीर आहे ना, अरे ज्या माणसं प्रेम करत नसतील ना, त्या माणसाकडे बघा हो. जीवनामध्ये तुम्हाला कोणाला काही द्यायचं नसेल, नका देऊ, नका देऊ, पण त्याला प्रेमाने 2 शब्द बोला. गोड काय काय खर्च होते. अरे या वाणीतून बोलत असताना प्रेमाने बोलायचं शिका. प्रेमाने जर बोललं ना, तर माणसाला समाधान वाटतंय.
प्रेमावीन नाही समाधान। तेरी बिगड़ी बनाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूर, विश्वास जरूर। तेरी बिगड़ी बनाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है। विश्वास जरूरी, ओ विश्वास जरूरी है। श्री राधे। राजा, प्रेम काय असतं? जीवन जगण्यासाठी हे दोन शब्द फार महत्त्वाचे असतात. ज्याच्या जीवनामध्ये टाकलं बिघडून काय केलं? बाबा कुठे गेले? वा वा, वीस वर्ष झालं वीस कथा करतो. बाबा नंबर 1 भेटली 20 वर्षात. पुन्हा कथाच करायचं काम ठुलं नाही ते. कारण एकाच कथेने जर एवढी व्यथा झाली तर तिकडं काय बोलायचं? सिस्टीम आमचा असा जीवच घेतला हातला काढून ठुलाच नाही. प्राण गेली या शरीरे आणि काय करीन व्यवहारे. जीव गेल्यावर काय करणार आहे? बोलावा तर तोंड कोरडं पडायले, तहान तर लागण तोंड तर कोरडं पडायले. लसी पिवत आवाज बसायला.
कुठे गेलं ते? किती अवघड आहे हो. अरे एखाद्या आश्रमाचा कार्यक्रम असन, एखादा सत्पुरुष कार्यक्रम करीत असेल तर अशा कार्यक्रमामध्ये तन्मन, तुम्हाला खरं सांगू का, प्रत्येकाला वाटत असेल ना आपला धंदा वाढावा. आम्ही का मोकार थोडीच तर, आम्हाला घरदार नाहीत का? या पहाडीच्या कडीला येऊन बसलो आणि तुम्हाला वाटेल का आम्ही पैशासाठी आलो? अरे पैसे तर आम्हाला आमच्याही परिसरात भेटतील. पेरणीत लंगडा बैल रिकामा राहीनं, पण कुठंतरी संतांचा सहवास लाभावा, कुठंतरी साधूची संगत घडावा, या आशेने आम्ही इथं सेवा करण्यासाठी आलो. आणि सेवा केला की मेवा भेटतच असतो. मग प्रत्येक धंद्यावाल्याने भजने असते ना, आमचे गायक प्रामाणिकपणाने काम करायचं, जगाच्या मालकाचं काम आहे. एका साधूनी ठेवलेला मधुकरी मागून सप्ताह काय गरज हो? असं बी त्यांनी जर उपर नाथरलं तर लोक पैसे देतात त्यांना. एवढे 10-5 लाख रुपये कशाला खर्चायचे? पण त्यांच्या माध्यमातून सगळ्याचे घर धकत असतात आणि त्यांना घर नाही, संसार नाही, म्हणून आमचं बरं आहे. आपणही त्या पद्धतीनं, आपल्याला जर वाटत असेल ना आपला धंदा चांगला चालावा, मग मी असो, हे असो का मंडपावाले असो, सत्पुरुषासोबत बेईमानी करायची नाही. आणि ज्याने साधू सोबत बेईमानी केली ना, अहो धुप्पन उडालं हो त्याचं. 1.5 एकर 100 एकराचे 1.5 एकर वाले आमच्या इथं. फक्त बेईमानी, पैसा कुठेही कमवा रे. कारण हे साधू लोक प्रेम देत असतात. प्रेम ते बोलत नाहीत म्हणून काय झालं, त्यांना सगळं कळतं. ते शाप जरी देत नसले ना तर त्यांचा शाप लागत असतो. काय प्रेम आहे देवाचं, भक्ताचं सांगा ना. प्रेमाकडे संकुचित अर्थाने पाहू नका. प्रेमाची व्यापकता लक्षात घ्या. प्रेमाच्या संकल्पना ध्यानात ठेवा. प्रेमाचा उदारपणा समजून घ्या. प्रेम व्यापक अर्थाने स्पष्ट करता येत नाही. प्रेमाची अनेक रूपे असतात. किती रूप आहेत प्रेमाला हो? प्रेमाला रूप किती आहेत? आईचं प्रेम, भावाचं प्रेम, देवावर प्रेम, धर्मावर प्रेम, समाजावर प्रेम, निसर्गावर प्रेम, पाण्यावर प्रेम, पती पत्नीचं प्रेम आणि देवा भक्ताचं प्रेम. किती रूप झाले? प्रेम म्हणजे काय? नेमका प्रेमाचा अर्थ कळायला पाहिजे बरं. प्रेम म्हणजे त्याग, त्याग, त्याग. आपण एखादी मुलगी लग्न झाल्याच्या नंतर आपल्या मायबापाचा, सगळ्या मायबापाच्या सगळ्या गणगोताचा त्याग करतील. कोणाकडे जाती? आपल्या मालकाच्या इथं जाती. कोणाच्या जीवावर? आपण ज्याच्यावर प्रेम करतो का, वाहू हा संसार देवा पायी. हे प्रेम बाजारात भेटत नाही हो. किती पैसे दिले म्हणजे प्रेम भेटत? अरे ज्या प्रजेला प्रेम पाहिजे असेल ना, प्रेम इथं असतंय हृदयात. या हृदयामध्ये एक घट आहे पा, अमृताचा घट आहे. आणि त्या अमृताच्या घटातून त्या प्रेमाचा उगम होत असतो. प्रेमाचं खाली पडलेलं नाही कुठं. आणि जे प्रेम पैशाने भेटतं का, जे प्रेम बाजारात पैशाने भेटतं का, ते प्रेम टिकत नाही. ते प्रेम माणसाला धोका देतंय. प्रेमच करायचं असेल ना तुम्हाला,
आमच्या मीराबाई सारखं करा। अरे माझ्या मीराबाईने जगाच्या मालकावर प्रेम केलं हो। पग घुंगरू बांध मीरानाची, काय प्रेम है। 20 का प्याला राजा जी ने भेजा, पीवत मीरा हसी। ज्या भगवान कृष्णाच्या मूर्तीवर आमची मीराबाई प्रेम करत होती ना, शेवटी त्या मीराबाईचा अंत झाला। अहो त्या मूर्तीतच ती विलीन झाली, देवाच्या मूर्तीत गेली, विलीन झाली। याला प्रेम म्हणायचं। तुम्हाला भुंगा माहिती का? भुंगा माहिती? कोसला किडू, कोसला किडू प्रेमात एवढा गरक होतंय, एवढं गरक होतंय, आणि आपल्या स्वतःच्या भोवती घर तयार करतंय। आणि घर तयार केलं एवढी एकाग्रता असते, आणि स्वतःलाच कोंडून घेते। पुन्हा त्याला बाहेर निघता येते का कोसल्या किड्याला? सुखदेव सांगतात, राजा देवाचं भक्ताचं प्रेम सांगितलं हो। ए राजा, साधू संतांचं प्रेम काय सांगावं तुला? जे भक्त असतात ना, देवावर प्रेम करत असतात हो। आणि आपल्याला ते प्रेम मिळालं पाहिजे। तुमचं हे शरीर आहे ना, शरीर अन्नाने पुष्ट होत नाही। एखाद्या माणसाला किती खाऊ घाला, वसवस करा, खाऊ वाटतंय का? अरे शिळी बाजरीची भाकर असू दे, ठेसा असू दे, प्रेमाने जर दिला ना, दात नसले तर बारीक बुकटी करून खाई। लय कशाला? आम्हाला जर कोणी एखाद्या श्रीमंतांनी चहा प्यायला नेलं ना, चहा, आणि त्या चहात प्रेम नसलं ना, नुसत्या दुधाचा चहा असतंय पा, पण प्रेम नसतंय, प्यावं वाटत नाही। वाटायला इंद्रियल घालूत का काय कोणास ठाऊक, धव वाटत नाही हो, नको वाटत। चहा पाजायलाय, खाऊ घालायलाय, पण मजबुरी ना। घरात साखरेपती नसू द्या, दुकानाहून चटाक साखर एक पतीची पुडी आणायची, आणि काळा चहा, कबशी भरून चहा देतो, कबशी भरून। कमी साखर असतो, कमी पती असती, पण त्या चहात जर प्रेम असेल ना, तर माणूस किती आवडीनं पितो। अरे ती आवडच वेगळी असती। जगाच्या मालकाला ती आवड आवडते, आपल्याला सुद्धा ती आवड आवडते का? ऐक महिमा आवडीची, बोरे काय भिल्लची। भिल्ली भिलीन होती, भिलीन, तिचं नाव सबरी। भिल जातात जातीतली मुलगी, ती सबरी अशा जंगलात राहत होती, आणि जंगलात राहत असताना एका साधूची सेवा करत होती। साधूनी सांगितलं, प्रभू रामचंद्र तुला भेटीला येतील। रामाची वाट बघत होती ती सबरी, रामाची। जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। आएंगे रब राम जब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे मेरा हाथों से खिलाऊंगी।
साथ लक्ष्मण जी का आवन होगा, शबरी की कुटियों होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के सबरीची असणारी कुटिया होती. कुटिया कळालं का तुम्हाला? झोपडी. आणि सबरी राजा झोपली नाही. सबरी का झोपली नाही माहिती का? तिला वाटलं मी जर झोपले आणि त्या झोपीतच जर प्रभुराम जर निघून गेले तर त्या रस्त्याला ती सबरी प्रभू रामचंद्राची वाट बघत होती. वाट. राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना ओ आश्रमात या कधी रे आश्रमात या कधी रे येशील ही माझी कामना. हे प्रभू, ए कधी येशील रे? त्या सबरीने
डोळ्यात तेल घालून 6 महिने सबरी झोपली नाही हो. 6 महिने. किती महिने सबरी झोपली नाही? एक क्षण डोळ्यात लागला नाही. वर जे डोळा गेला का ती पापण लवित नव्हती का? लवत्या पापणाने जर प्रभू रामचंद्राची माझी हुकाचूक झाली तर इतक्या थांबली नाही. प्रभू रामचंद्र ज्या वाटाने दिशाने येत होते का त्या वाटात जाऊन बसली, दिशेत जाऊन बसली. ए प्रभू, देवाला भेटायचंय. देवाची आवड वेगळी असते हो. हा जीव देवाला भेटल्याशिवाय मुक्त होत नाही. पा कशी वाट पाहिली तिने, सबरीने प्रभू रामचंद्राची वाट कशी पाहिली. दिवाळीच्या मुळा लेकी असावली. दिवाळी जवळ आली ना, दिवाळी नेमकं जर लग्न झालं तर मुलीला काय वाटतं? आताच्या नाही, पहिल्या. आताची बिचारी काय नाही, पण ती मुलगी दिवाळीचा सण आला, पहिलं पाणी आलं, दरवाजाचे ते मधात जाते, बाहेर येते मधात जाते. कोणाला बघती ती? माझे बाबा मला न्यायला येणार आहेत. माझा दादा, आज पहिलं पाणी, माझा दादा येईन, अशी असते का नाही हो? आणि नाही आला त्या दिवशी तर आशाची काय होती? निराशा होती. आणि मुलीचं अंतःकरण भरून येते. फोनची व्यवस्था नव्हती हो पहिली. मुलगी रात्र बी झाली ना तर घरात दारात तिचं मन लागत नाही हो. मन का मन लागत नाही? सण दिवाळीचा आहे. माझा दादा का आला नसन, माझे बाबा तरी येतील. किती अपेक्षा आहे हो मुलीला. आणि तेवढ्यात आपल्या भावाचा टांगा तिने बघावा. किती आनंद होतो. त्या मुलीने भावाचा टांगा पाहिला, हृदय भरून आलं, डोळ्यातून अश्रू वाहत होते. ए दादा, ए आलास का रे? आनंद मावत नाही. आनंद, त्या आनंदाला जोड आहे का? आता मुलगी सासरून माहेराला निघाली, टांग्यात बसली. आणि टांग्यात बसल्याच्या नंतर नजर कुठे? आता ती बसलेल्या टांग्यातून भावाला बोलत होती. ए दादा, ए दादा, हे डोंगर आहे नाही का? हो. आता या डोंगराच्या बाजूने एक रस्ता आहे नाही का? होय दादा. मग पलीकडून एक आंबा आहे नाही का दादा? आणि आंब्याच्या बाजूला आपलं शेत आहे आणि शेताच्या बाजूलाच आपलं घर आहे. काय बोलत होती ती बघा. ती केव्हा मी घरी जाईन आणि कधी माझ्या पित्याला भेटल? महाराज म्हणले, कन्या सासरेशी जाय, मागे परतोनी पाय. आता तिकडे गेली ती आणि तिकडून आता पुन्हा ती वापस निघाली. वापस निघल्यावर जातानी समोर बघत होती आणि येतानी कुठं बघत होती? माग बघत होती. आणि असे बाजूला शेतकरी असतात ना, हे रस्ता आहे समजा, रस्त्याच्या बाजूला त्या शेतकऱ्याचा आखाडा होता. दोघत नवरा बायको बसले होते आणि डमनी जात होती. डमनीत ती मुलगी जात होती आणि त्या मालकाने आपल्या बायकोला विचारलं, म्हणलं ही कुठं चालली? मग त्या बाईनं बघायचं, ती म्हणे ही माहेराला चालली. कशाहून? तर हिची नजर पुढे आहे. सासरून मुलगी जर माहेराला निघली तर ती मागं बघत नाही, ती सरळ पुढेच बघत असती. आणि माहेराहून जर सासरला येत असेल ना तर मुलगी डमनीत बसती पण मागं बघती.
हे मागे परतून पाहे मागे परतून पाहे कन्या सासुरास जाए कन्या सासुरास जाए मागे पर तोनी पाहे मागे पर तोनी विको द्या मागे पर तोनी पाहे कन्न सासू हसी जाए सासू यासी जाए सासू नास जाए कन्या सासरीशी जाय मागे परतून पाय. सुखदेव सांगतात राजा तो भक्ताचं चरित्र आहे. तो भक्त प्रल्हाद आणि नरसिंह भगवंत. काय भक्ती असनो. भक्ताला भक्ती करत असताना अनेक प्रकारचे विरोध आले पा. आणि एक दिवस त्या सबरीच्या आश्रमात जगाचा मालक आला. त्या सबरीनं उष्टे बोर उष्टे. अहो त्या सबरीचे दात कसे काय होतं. तिला दात घासायला होतं का काही. दात म्हणजे कोलगेट काहीच नव्हतं. काय त्या जंगलात पिवळे जरद दात झाले. ते पिवळे दाताला त्या बोराला तिच्या दाताचं किटन लागलं होतं. पण उष्टी बोड जगाचा मालक खात होता आणि लक्ष्मण निस्ता बघत होता. लक्ष्मणा घे ना तूच खाय. काय भक्तीचं टोक आहे. सुखदेव सांगतात राजा भक्त प्रल्हादाने नरसिंह भगवंताचा राग शांत केला. नरसिंह भगवंताचं भक्ताचं प्रेम सांगितलं. शेवटी सांगितलं ए भक्ता तुझा बाप सुद्धा माझा भक्तच आहे. मी त्याचा पण उद्धार करीन. सुखदेव सांगतात राजा त्यांच्या कुळाचा असणारा उद्धार केला. पुढे असणारी एका गजाची सुटका मकरापासून केली. चित्रकूट नावाचं पर्वत होतं आणि त्या पर्वताच्या पायथ्याला असणारं एक सरवळ होतं आणि एक गज राहत होता. गज आपलं कुटुंब घेऊन. तो गज असणारा त्या सरवळात असणारा स्नानासाठी गेला आणि जात असताना
प्रथम प्रपंचाला सुरुवात होत असताना संसारातली पहिलं स्नान आहे, संसारातली पहिली आंघोळ त्या गजाने असणार आपल्या सोंडीत पाणी घेतलं, आपल्या बायकोच्या तोंडावर मारलं. त्या स्त्रीनं आपल्या तोंडात गुळणी घ्यावी, आपल्या मालकाच्या तोंडावर मारावी. आनंदाचं वातावरण, पण काळ आणि दुःख कधी येऊ शकतं. तेवढ्यात त्या गजाचा पाय माकराने पकडला, आपल्या बायकोकडे पाहिलं, म्हणला ए माझा पाय कोणीतरी धरलेला आहे. तेव्हा बायको त्या तीराच्या वर आली आणि डोळ्याने त्या गजाचं मरण बघत होती. गजाने विनंती केली, हे मी तुझ्यासाठी काबाड कष्ट केले, मला सोडव ना. मुलाकडे पाहिलं, हे मुलांना मला सोडवा ना. बायकोकडे कोणीच सोडत नव्हतं. महाराज म्हणे काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. आता गजाला कळालं आपलं कोणीच नाही, अंतकाळाला आपल्याला कोणी सोडित नाही. याचा अर्थ आपलं कोण आहे हे राजा. म्हणून त्या गजाने दुःख केलं. सुखदेव सांगतात, राजा त्याच सरवाळामध्ये कमळाचं फूल होतं, ते फूल त्या गजाने आपल्या सोंडीत घेतलं, वर फेकलं आणि जगाच्या मालकाचा दावा केला. होय कोटे गुंतलासी के चराया, कोटे गुंतलासी के चराया, कोटे गुंतलासी के चराया, कोटे गुंतलासी के चराया.
जगाचा मालक धावून आला हो, धावून. आणि त्या गजाला त्या मकरापासून मुक्त केलं. सुखदेव सांगतात, राजा अंतकाळाच्या वेळेला जगाच्या मालकाचा दावा कोणी केलता? मकराने का गजाने? राजा धावा तर गजाने केलता, उद्धार मकराचा झाला. आलता गजासाठी, पण अगोदर मोक्ष कोणाला दिलं? मकराला. असं का? राजा गज हा साधू होता आणि मकराला माहित होतं आपला उद्धार करून घ्यायचा ना, तर साधूचं काय धरायचं? पाय. साधूचा पाय धरला की तुमचा उद्धार झाला म्हणून समजा. का? तुका म्हणे, आता उद्धारत होई मज ठेवी पायी संताची. पाय सोडला नाही. अरे जवरुक उद्धार होणार नाही का, तवरुक पाय सोडला नाही. हा सुखदेव सांगतात, राजा गजाचाही त्या ठिकाणी उद्धार केला. मकरा हा पूर्वी जन्मात ओह नावाचा गंधर्व होता आणि त्या गंधर्वाला शाप दिला. सुखदेव सांगतात, राजा गज हा पूर्वी पांडव देशातील द्रविड देशाचा विदर्भ नावाचा राजा होता. अगस्ती ऋषीने त्याला शाप दिला, म्हणून तो असणारा गज योनीत असणारा प्राप्त झाला. ए राजा, पुढे आता समुद्र मंथनाची कथा आली पा. देवाचं दैत्याचं भांडण आणि त्यातून आता समुद्र मंथन. ती कथा उद्याच्या कथेमध्ये समुद्र मंथन जगाच्या मालकाचा अवतार उद्या. राजा बलीची कथा. आज कथेचा 4था दिवस, उद्या 5वा दिवस. 5व्या दिवशी विश्व ब्रह्मांड नायक जगाचा मालक भगवान कृष्णाचा अवतार. आता भगवान कृष्णाचा अवतार म्हणलं की या ठिकाणी आपल्याला पाळणा बांधायचा आहे. आणि उद्या जे आपण गोकुळाष्टमीला करतो ना, सुंठवडे, उद्या सगळ्यांनी असणार येताना सुंठवडे घेऊन यायचे. चला आरतीचे यजमान, आरतीचे यजमान चला विकू द्या. आजचे जे अन्नदाते होते त्याने आरतीसाठी येणे. श्री देवीदास रामकिसन टेकाळे दाभाडी. चला श्री कमळाजी एकनाथ चला कोणी बकाल दाभाडी. श्री पवन विश्वनाथ दानवे पिंपळगाव सुतार. हॅलो. चला आरतीचे यजमान, गोड असं अन्नदान झालं. चला उभा राहा.